विलिनीकरणानंतर आम्ही एनडीएमध्ये जाणार ही गोष्ट काही लोकांना आवडली नाही किंवा दादाच एनडीएतून बाहेर पडतील म्हणून एक गट नाराज होता। दोघांपैकी एका दृष्टिकोनातील गटाने हा अपघाताचा कट रचला होता का, रोहित पवारांचा मोठा आरोप। पायलटने दादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं, कौटुंबिक अडचणींमुळे पायलटनं ब्लॅकमेल करण्यात आलं होतं का, रोहित पवारांना शंका। मोठा स्फोट करण्यासाठी विमानात अतिरिक्त इंधन ठेवण्यात आल्याचाही दावा। 1100 डिग्री तापमानावर तासभर जळालं तर ब्लॅक बॉक्सचं नुकसान होतं। दादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स ठेवलेल्या जागच्या केबल जळाल्या नाहीत, कागद जळाले नाहीत, तोच नियम ब्लॅक बॉक्सला सुद्धा लागू, रोहित पवारांकडनं शंका व्यक्त। सत्तेमधील अनेक लोक व्हीएसआरच्या मालकाशी संबंधित, कंपनीवर अद्याप बंदी का नाही, काहींची कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी धडपड, रोहित पवारांचा गौप्यस्फोट। अजित पवारांच्या अपघात प्रकरणाच्या सीबीआय तपासासह व्हीएसआर कंपनीच्या मालक आणि संचालकांची चौकशी व्हावी, राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। फडणवीस लवकरच गृहमंत्री शहांकडे मागणीचा पाठपुरावा करणार। राष्ट्रवादी विलिनीकरणासाठी जयंत पाटलांच्या 30 बैठका, नाना पटोलेंचं सूचक विधान, 2 कुटुंब एकत्र येत असतील तर अडवू नका, पटोलेंची भूमिका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज दिल्ली दौरा, भारत मंडपम इथे सुरू असलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट निमित्तानं आयोजित कार्यक्रमासाठी हजेरी लावणार। महाराष्ट्रामधील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला निवडणूक, शरद पवार, रामदास आठवले, प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह दिग्गज खासदारांची टर्म संपणार, रिक्त जागांसाठी राजकीय हालचालींना वेग। हर्षवर्धन सपकाळांच्या विधानानंतर मीरा भाईंदरमध्ये संतापाची लाट, मीरा रोडमधील टिपू सुलतान चौकाचं नाव बदलण्यासाठी हालचाली सुरू, 18 फेब्रुवारीला नवा ठराव करण्यात येणार। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या कामात निसर्गाचा चमत्कार, गोदाघाटावर 3 पुरातन विहिरी सापडल्या, पाणी उपसण्याचं काम सुरू, नैसर्गिक स्रोत न तोडता विकास कामं करण्याची गोदाप्रेमींची मागणी।